सूरज भाऊ, हा म्हणजे माझा पण वैयक्तिक प्रश्न आहे आणि आपल्या प्रेक्षकांचा पण आहे. दगडू हे नाव कसं पडलं? दगडू नावाचा इतिहास काय आहे? दगडू नाव असं पडलं गेलं. आजी होती, हा एक्सपायर झालीये. त्या आजीमुळेच नाव पडलं होतं. तर लहान होतो, मंदिराकडे ना आजीने सांगितलं निळ्या मिरच्या घेऊन ये. तर निळ्या मिरच्या आणायला गेलो मी आणि मिरच्या घेऊन घरी गेलो. आणि घरी गेल्यानंतर आजी मला म्हटलो निळ्या मिरच्या नाही. मग आजी गेली, मिरच्या घेऊन आली. आता त्या टायमाला म्हणजे आजी आजोबांची भाषा थोडी वेगळी होती. बरोबर बरोबर. तर आजी बोलली, म्हणे काय रे या मिरच्या आहे. तर आजीने मला एवढं मारलं होतं, काठी तुटली. तर आपण कसं मिरची हिरवी असती, निळी राहती. मग एवढं मारल्यानंतर मग ती दगड दगड म्हणत गेली आणि ते दगडू नाव पडून गेलं. तेव्हापासून दगडू या नावाचा इतिहास घडलेला आहे आणि आजीपासून पडलेलं आहे ते नाव. आपल्या नाशिक तालुक्यामध्ये दगडू हे नाव खूप फेमस आणि फॅन फॉलोइंग तुम्हाला माहिती आहे. तर सूरज भाऊ, आपल्या ग्रामीण भागामध्ये खूप ठिकाणी टुर्नामेंट भरतात. आता दुडगाव झालं, म्हणजे खूप खूप नाव घ्यायचं ठरलं तर शब्द कमी पडतील. तर अशी कोणती टुर्नामेंट आहे आपल्या ग्रामीण भागामध्ये ती तुला सर्वात जास्त आवडते का? त्या ठिकाणी तुला खेळायचा उत्साह वर्षभर तू वाट बघतो की ही टुर्नामेंट मला खेळायची? आपल्या म्हणजे असं पाहिलं गेलं तर गुजरात बाउंड्रीवरती एक टुर्नामेंट होते. त्या टुर्नामेंटसाठी ना मी ना भरपूर फायनल सोडलेले आहे. 2023 मध्ये थोरात सर, त्यांचं पण मनापासून त्यांच्यासारखं मी तर म्हणतो ऑर्गनायझर कोणी करू शकत नाही. कुठले ते म्हणजे? ओझरखेड गुजरात बाउंड्रीवरती आहे. तिथं म्हणजे गुजरातची बाउंड्री, आपली महाराष्ट्राची बाउंड्री एंड होती आणि पालघरची पण एंड होती. ती स्पर्धा अशी असती, ते सर आहे ना ऑर्गनायझर करतात. थोरात सर, सह्याद्री किल्ला क्रीडा मंडळ त्यांचा ग्रुप आहे. तर ती स्पर्धा अशी असते, 5 दिवस मुक्कामी जातो आम्ही ती स्पर्धा खेळण्यासाठी, वाट बघतो मुक्कामी. तर ती स्पर्धा असं आहे, तर ते म्हणजे ऑर्गनायझर असं करता का ते ना 5 दिवस टीमला, जेवढ्या टीमा खेळतात त्या टीमला पण त्यांच्याकडून नॉनव्हेज जेवण असतं आणि अदर प्रेक्षकांसाठी पण असतं. आणि ती टुर्नामेंट एवढी भारी, तिथं ऑल इंडिया इंटरनॅशनल खेळाडू खेळलेले, पवन केने, भावेश पवार, अजून प्रीतम बारी, केतन म्हात्रे वगैरे. केतन म्हात्रे नाही आलेला, भावेश पवार, पवन केने, प्रीतम बारी आणि आपल्या नाशिकचे पण मनोज भावे, मनसुख शाह, चांगले चांगले खेळाडू खेळतात. डे नाईट टुर्नामेंट असते? नाही, डे पहिलं सीझन डे नाईट केलेलं आहे, त्याच्यानंतर डेलाच भरती. कारण का सर्वात भारी म्हणजे त्यांचं नियोजन एक नंबर, असं कोणीच करू शकत नाही. माझ्या आयुष्यातली सर्वात सुंदर टुर्नामेंट म्हणजे ओझरखेड. एक गाव एक असतो? एक गाव एक नाही, आपली लीग असती, ओपन लीग, फक्त ग्रामीणसाठी. आता ह्या सीझनला सिटी केली, पहिले ग्रामीणच राहायचं. तर तुला असं वाटतं का आपल्या जे ग्रामीण भागामध्ये ज्या टुर्नामेंट भरतात किंवा इथे स्टेट वाईज खूप खेळलाय, तर मग त्या स्टेटच्या बरोबरचा टुर्नामेंट आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये भरता का? आपल्या आहे ना, आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये आहे ना. लीगच्या नाही, आपल्या एक गाव एक फॉर्मेट, एक गाव एक बक्षीस त्या लेवलची उपलब्ध असतात? नाही, आपल्याकडे शक्यतो नाही, 1 लाखापर्यंत आहे. बाहेर भरपूर प्राइज असतात, आपल्याकडे 1 लाखापर्यंत आहे. त्या लेवलच्या टुर्नामेंट आपल्याकडे होताच. ग्रामीणला 1 गाव 1 लाख. आता पाहिलं गेलं तर बेलगावला बहुतेक 1 लाखच प्राइज आहे ना. आहे पालघर साईडला जसं भरताना 1 लाख तसे आहे बेलगाव, आपल्या इथं बेलगावला भरते. तर सूरज भाऊ, आपल्या प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्याला कोणी कोणी हेल्प करत असतं, ते आपले आई वडील असो किंवा कोणी असो. तर तू क्रिकेटमध्ये जेव्हापासून स्टार्ट केला, तुला असं कोण आहे का त्याने तुला सपोर्ट केला मोठ्या प्रमाणामध्ये, मोठ्या भावासारखा, वडिलांसारखा, असं कोणी सपोर्ट केला जास्तीत जास्त? सर्वप्रथम फॅमिलीतून सर्वात मोठा सपोर्ट आहे. कारण का फॅमिली अजून पण पाठीशीच आहे. फॅमिली अजून पण सपोर्ट करते, कधीच काही बोललेली नाही. घरातून वडील असो, लहान भाऊ माझा तुम्ही बघितलंच, चांगला खेळाडू, लहान भावाचा पण फार सपोर्ट आहे. त्याच्यानंतर वाईफ असेल, आई असेल, भाऊ, यांनी खूप छान सपोर्ट केलाय. त्यानंतर माझे दाजी रवींद्र बेंडकुळे आणि एक दाजी सचिन गुंबाडे, या दोघांनी फार मदत केलेली आहे. जे लागेल ती वस्तू मला द्यायचे, मी जाणार खेळायला. त्यांनी फार सपोर्ट केली, मदत पण फार केलेली त्यांनी. त्यानंतर आमचे ऑनर संघाचे आता चांशिबाचे विनोद भाऊ रोकडे, एक कोणत्याच गोष्टीला मला कधीच नाही म्हणते नाही. मी मागितली ती गोष्ट लगेच देऊन टाकता मला, लगेच, गाडी असो काही असो. त्यांनी खूप मदत केली आहे, कधी पण माझ्यासाठी उभे असतात. त्याच्यानंतर दर्शन मांडाले, त्यांनी पण खूप कष्ट घेतलेले माझ्यासाठी. कधी पण एका फोनवर येणार तो माझ्यासाठी, कुठं पण असला तरी अर्ध्या रात्री आलेला आहे. त्यानंतर शिक्षकांमधून आहे ना, आपले अरुण कनोजे सर आहे, त्याच्यानंतर लहारे सर आहे, किरण सर आहे, यांनी पण खूप मला सपोर्ट केलेला आहे क्रिकेटसाठी. त्याच्यानंतर संतोष थोरात सर आहेत, त्यांनी पण, ते तर गुरु सारखेच आहे. त्यांनी पण सांगितलं, भरपूर सपोर्ट पण चांगला केलाय संतोष सरांनी. त्यानंतर
पोलीस क्षेत्रातून आमचे गावचे पोलीस नितीन भाऊ रोकडे मुंबईला आहे, मुंबई पोलीस मध्ये. त्या भाऊला इकडे मॅचेस बघतो तो कंटिन्यू डेली, आमच्या संघातूनच खेळायचा तो हा. चांशीतून. आता तिकडे आहे पोलीस मध्ये असल्यामुळे तो कोणती गोष्ट लागो प्रत्येकाला कोणी फोन केला अवेलेबल करून देतो, कोणासाठी पण तो पण ऑलरेडी तयार आहे. त्यांनी पण भरपूर सपोर्ट केलाय आपल्यासाठी. नितीन भाऊ रोकडेचा बी आभार मानतो मी. त्याच्यानंतर आपले जनार्दन भाऊ लारे आपले छावा स्पोर्टचे, त्यांनी पण भरपूर सपोर्ट केलाय आपल्याला क्रिकेटमध्ये. भरपूर कधी पण आपल्या भावासारखाच पाठीशी उभा राहणारा व्यक्ती तो. त्यानंतर आपला स्वतः भाऊ भरत भाऊ खाडे हाऊसफुल पोलीस स्टेशन, तो पण आपल्यासाठी कधी पण आहे. त्याच्यानंतर पंचवटी पोलीस स्टेशन संतोष भाऊ पवार आहे, त्यांनी पण खूप सपोर्ट केलाय. दिंडोरी पोलीस स्टेशनला सुमित भाऊ आहे आपले, त्यांनी पण भरपूर सपोर्ट केलाय आपल्यासाठी. त्याच्यानंतर मग फ्रेंड सर्कल मध्ये ना गावातून भरपूर मित्र आहे आपले, त्यांनी सपोर्ट केलाय. आणि माझे मित्र म्हणजे आता जे आमच्या गावात 2 संघ झाले ना, तर त्या याच्यामध्ये चांशी आणि चांशी ब आहे. तर ब मध्ये माझे सर्व मित्र आहे. असं समजायचं बालवाडीपासूनचे मित्र माझे 6 मित्र आहे. त्याच्यामुळे चांशी माझ्या मित्रांसाठी मी चांशी ब या संघात खेळतोय. त्या सर्व फ्रेंड सर्कल त्यांनी लहानपणापासून आजपर्यंत एवढा सपोर्ट केलाय ना, काय सांगायचं. माझ्या खांद्याला खांदा लावून उभे राहिलेले चांशी ब मध्ये माझे मित्र आहे. गणेश गारे, नितीन गारे, गोरख केंगे, पप्पू नेरे, ते दीपक गारे पण आहे, त्याचा भाऊ पण भूषण गारे. म्हणजे त्यांनी भरपूर सपोर्ट केलेला आहे मला. त्यानंतर विनोद भाऊ, तर त्यांना सांगितलंच मी, विनोद भाऊ एकदम म्हणजे मित्रासारखेच ट्रीट करतात. ते पण आहे वय सिनियर प्लेअर आहे आमच्यात, ते पण मित्रासारखेच. यांनी पण भरपूर सपोर्ट केलाय. त्यानंतर बाहेरचे त्यानंतर एकदम क्लोज फ्रेंड मधले सुनील पासाळेने भरपूर साथ दिलेली आहे. कारण का तो आपला एकदम जवळचा मित्र आहे. नागलवाडी संघाचा सुनील पासाळे. आणि त्यानंतर आमचा दीपक भाऊ कुंदे, हे 2 आपले खास फ्रेंड, ते खूप जवळचे. त्यांनी खूप सपोर्ट केलेला आहे. कधी पण आपण एक फोन जरी केला तरी लगेच उभे राहत्या. दीपक भाऊ पण अर्ध्या रात्री येतो लगेच एका फोनवर. त्यानंतर बाहेर त्र्यंबक पासून स्टार्ट करतो. त्र्यंबक मधून कंटिन्यू रोजच्या कॉन्टॅक्ट मध्ये नितीन काळे, अक्षय कोरडे, माऊ आहे, शुभम सर्वज्ञ, कंटिन्यू आम्ही कॉन्टॅक्ट मध्ये. यांचा पण फार सपोर्ट आहे. त्यानंतर दहेगावचे आपले खास मित्र समाधान भाऊ आणि समाधान राडे आणि गणेश डोनार, हे पण आपल्या कॉन्टॅक्ट मध्ये आपल्याला भरपूर सपोर्ट केलाय. त्यानंतर आता सध्या आपले समद भाऊ अख्तर, हे मला ग्रामीण मधून सिटीत नेणारे प्लेअर आहे. तर मित्रांनो, मी एक गोष्ट सांगू इच्छितो की समद भाऊ अख्तर हे खूप अष्टपैलू आणि खूप उच्च दर्जाचे क्रिकेटर आहे. त्यांना पण आपण आपल्या चॅनलवर नक्कीच बोलू, त्यांच्यासोबत त्यांचे क्रिकेटचा अनुभव, त्यांचा स्टार्ट कसं झालाय, सर्व गोष्टी त्यांच्याकडून जाणून घेऊया. आणि बोला दगडू भाऊ. तर त्या समद भाऊने मला ग्रामीण मधून सिटीत नेलं. ते अजून पण गुरु सारखंच मानतो आणि तो मोठ्या भावासारखंच आहे माझा. मला खूप भरपूर शिकवलंय क्रिकेट समद भाऊने पण खूप म्हणजे अजून पण सपोर्टच करतोय. आभार मानतो त्या भाऊचा मी. त्यानंतर आपले किरण भाऊ बिडलान यांनी पण मला मरी माता संघ हा किरण भाऊ बिडलांनी बनवला होता. त्या मरी मातात पण किरण भाऊने आपल्याला भरपूर सपोर्ट केलाय आणि मला खेळण्याची संधी दिलेली सिटीमध्ये. त्यानंतर राकेश जालते, आम्ही पण सोबत खेळले, त्या भाऊनी खूप सपोर्ट केलाय. त्यानंतर गणेश कडाळे असल, आपले आरसूलचे अरुण कनोजे सर आहे, हेमंत लारे, प्रशांत हे कंटिन्यू सपोर्ट करतात. पॅडी, रमेश, माधव, जे माझे आहे ना, जे सपोर्ट करणारे डेली माझ्या कॉन्टॅक्ट मध्ये. आपले रील स्टार हॉनी पवार आहे, तो पण भाऊ आपल्याला कंटिन्यू सपोर्ट करतो. आपल्या रील पण बनवतो तो, त्याचे पण आभार मानतो. त्यानंतर आपल्या दिंडोरी तालुक्यातून लक्ष्मण भाऊ, निफाड मधून शंकर भाऊ शौर्य, लक्ष्मण भाऊ लांगे आणि दिंडोरीत भरत गायकवाड यांनी इतका सपोर्ट केलेला आहे ना मला. यांनी पण भरपूर सपोर्ट केलेला. शंकर भाऊ तर मला सोडतच नाही. कोणत्या लीगला त्यांची टीम असली तर ऑप्शन मधून मला त्यांच्या संघात घ्या, भरपूर सपोर्ट करतात ते पण. त्यानंतर सारोळे गावातून आपले शिवशंभो ब्रँडचे मालक मयूरभाऊ भोसले आणि त्यांचे साथीदार धुळे, राजू धुळे यांनी पण भरपूर सपोर्ट केलेला आहे मला. त्याच्यानंतर असे बरेच काहींचे नाव आठवत नाही मला, पण त्यांचे मनापासून आभार मानतो. भरपूर व्यक्ती त्यांनी मला सपोर्ट केलाय माझे. आणि अजून एक फ्रेंड सर्कल आहे माझा गावातून, म्हणजे जे माझे बॅचचे सोडल्यानंतर माझ्या वयाच्या म्हणजे 20 वर्षाचे सर्व 18-22 मुले फ्रेंड सर्कल 20-25 जणांचा ग्रुप आहे. त्यांचे आभार मानतो. कंटिन्यू माझ्यासोबत असतात ते. त्यांचा तर एवढा सपोर्ट आहे मला का ते लगेच गाडी नसली चल घेऊन जातो, लगेच येता कुठं पण येत्या घ्यायला मला. ते कुठं पण बोललो ना मी, 30-40 किलोमीटर एक फोनवर लगेच हाजीर होतात ते. माझ्या कोणत्या पण अडचणी असो काही असो, ते फ्रेंड सर्कल लगेच हाजीर होतं. पप्पू आहे, रोहित आहे, अभि आहे,
अमोले, त्याच्यानंतर शंकर आहे, विकी आहे, भरपूर असे ते 20-25 जण आहे. काहींचे तर नाव आता काही सांगता येत नाही थोडल्यामुळे, नाव काहींची आठवत नाही. त्यांचं 20-25 जणांचा ग्रुप आहे. त्यानंतर आपले सर्वांचे लाडके अंबादास अण्णा जाधव, आम्ही तर कंटिन्यू सोबत खेळतो. अंबादास अण्णांनी खूप सपोर्ट केलेला आहे, सोबतच क्रिकेट खेळतो. खूप खूप गोड व्यक्तिमत्व आहे, कधी पण पाठीशी उभं राहतो. त्यानंतर आपले तळेगावचे भाऊ फाउंडेशन शांताराम भाऊ पगार यांनी खूप सपोर्ट केलेला आहे. शांताराम भाऊचे मनापासून आभार, अंबादास अण्णाचे मनापासून आभार मानतो. आणि या दोन गोड व्यक्तिमत्वांनी खूप सपोर्ट केलेला आहे मला. खूप साथ पण दिलेली आहे यांनी. त्यानंतर आमचे द ब्रँड कलेक्शनचे अँबेसेडर मालक अतुल सोनवणे आणि चिंगाबाई म्हणजे उर्फ गुरु यांनी खूप सपोर्ट केलेला आहे. वेळोवेळी आपल्याला मदत करत राहतात ते पण. अतुल आपल्या रील्स पण बनवतात आपल्या युट्यूब चॅनलवर ChanshiCricket.in वर. आता तू जर खेळायला कुठे जातो त्यानंतर मग सिच्युएशन मॅच मध्ये तू खूप हार्डली होऊन जातं कधी कधी, तर तुला काय वाटतं की सर्वात जास्त मॅच मध्ये प्रेशर कोणा वाचतो, बॉलर वाचतो का बॅटर वाचतो? आता सध्या तर मी त्या एक व्हिडिओला बघितलं, मित्राला डेडिकेट तर करतच असतो मॅच सिरीज वगैरे. तेव्हाच बोललो तुम्ही, आता आहे ना सध्या आहे ना बॉलरला कोणी व्हॅल्यू देत नाही, सर्व सिक्सच मारायला बघताय, बॉलरची इज्जतच नाही असं. पण मग माझं म्हणणं असं, बॅटर पेक्षा ना बॉलर पण आता महत्वाचं आहे. आत्ताच्या क्रिकेटला आहे ना, पहिले फार बॅटरला महत्व होतं, पण आता आहे ना बॉलरला महत्व आहे. आता सर्वच म्हणजे आता एक गाव एक तुम्ही पण बघता मी पण बघतो, एक गाव एकला आहे ना सर्वच बॅट्समन सिक्सच मारायला, सिंगल डबल तर कोणी खेळत नाही. त्याच्यामुळे आत्ताच्या काळात आहे ना मी बॉलरलाच महत्व देणार आहे जास्त. आणि सिंगल डबलचं महत्व केव्हा कळतं मित्रांनो, जेव्हा मॅच अशा एंडला पोहोचते, जेव्हा आपल्या टीमला सिंगलचं रनचं 2 रनांनी 1 रनाने हारते, तेव्हा ते सिंगल आणि डबल रनचं महत्व कळतं. तेव्हा आपण मग हारलेलो असतो, आपण निराश असतो, तेव्हा आपण ग्राउंडच्या बाहेर, तेव्हा आपण म्हणतो काय त्या बॉलला तू 1 रन घेतला असता तर आज कुठं कुठं त्या मॅचच्या एक वेगळी दिशा असती. तर असं वाटतं की ते सिंगल डबल रनचं पण खूप महत्व असतं. आजकाल मुलं ते घेते नाही सिंगल डबल रन, जे ते बघतं सिक्स मारलं बघतं. सिंगल डबलला तर महत्वच राहिलं नाही, सर्व जो पण बॅट्समन आहे तो सिक्सच मारायचा. सिंगल डबलला कोणीच महत्व देत नाही आत्ताच्या काळात, पहिल्या क्रिकेट सारखं नाही, आत्ताचं क्रिकेटच बदललंय. तर सूरज भाऊ, आपले आता प्रत्येक ठिकाणी म्हणजे प्रॅक्टिस करून मुलं भरपूर टीम आहे, त्या भरपूर दिग्गज झालेल्या आहे आजच्या आपल्या ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये. तर अशी कोणती टीम आहे आजच्या डेटमध्ये, भरपूर टीम टॉपलाच आहे, पण अशी कोणती टीम तुझ्या नजरेमध्ये आहे का ती टॉपला आहे, का ती दिग्गज आहे भरपूर, अशी कोणती टीम वाटते? आता माझ्या नजरेत तर त्र्यंबकेश्वर, आदेश बॉईज सर्वच स्टार खेळाडूचा भरणा आहे. नितीन काळे तो तर ऑलराऊंडरच आहे, बरोबर. त्याच्यानंतर अक्षय कोरडे आहे, अजून माऊ आहे, भरपूर स्टार खेळाडू आहे. नागलवाडी एकदम मस्त संघ आहे, पण यावर्षी त्यांचा थोडा बॅड लक चालू आहे, नाही तर परफॉर्मन्स थोडा बॅड लक चालू आहे. त्याच्यानंतर मागचे 2 वर्ष तर ती टॉपचीच टीम आहे समजायचं. बरोबर. आता आदेश बॉईज माझ्या नजरेत एकदम टॉपची टीम झालेली आहे, टॉपची टीम. आणि तुम्ही खेळायला जाता, तू आता भरपूर चांगल्या बॉलर समोर पण आमने सामने होता. आता बॉलिंग तर तू खूप कमी करतो आणि शक्यतो तर नाहीच करत असं, तर बॅटिंग करतो. तर तुझ्या नजरेमध्ये असं कोणता बॉलर आहे की तो खूप हार्ड जातो हिट करायला, कठीण जातो दुसऱ्या टीम मध्ये, असे कोणते 2-3 बॉलरचे नाव समजेल का? ग्रामीण फॉर्मॅट का सिटी फॉर्मॅट? ग्रामीण मध्ये बघितलं तर आत्ताच्या घडीला सँडी दिवे, थोडा हे चांगली बॉलिंग आहे त्याची, त्याच्या समोर खेळलेलो आहे सँडी दिवे. आणि त्यानंतर आपला याचा चिरापालीचा पॅडी, हे 2 बॉलर थोडे हार्ड वाटले मला ग्रामीण मधून. आणि एक जय गायकवाड. तर आपल्या ज्या आता भरपूर मुलं आपले प्रसिद्धी भरपूर आपल्या ग्रामीण क्रिकेटमध्ये भरपूर जणांना प्रसिद्धी तर खूप भेटलेली, पण असं कोणतं प्लेअर वाटतं होतं नजरेमध्ये की त्याला त्याची फॅन फॉलोइंग सर्वात जास्त आजकाल वाढलेली आहे आपल्या नाशिक ग्रामीण किंवा नाशिकच्या बाहेरच्या स्टेटमध्ये पण त्याला ओळख भेटलेली आणि खूप तो दिग्गज झालेला आहे, ज्याची फॅन फॉलोइंग सर्वात जास्त आहे? असे भरपूर प्लेयर आहे. आता आपल्याकडे बघितलं तर सँडी दिवे आहे नाशिक ग्रामीण मधून, त्याच्यानंतर त्र्यंबकेश्वर मधून नितीन काळे, दिंडोरीतून चेतन चौधरी माझ्या मते, त्याच्यानंतर निफाड मधून हेमंत मोरे, सागर बोडके, ग्रामीण भागातून अक्षय सुकेण्याचा अक्षय, बाहुबली फलंदाज, असे भरपूर त्यांची फॅन फॉलोइंग चांगली आहे प्रत्येक तालुक्यातून. आणि
सूरज भाऊंनी स्वतःचं नाव तर ते घेणार नाही, सूरज भाऊची पण फॅन फॉलोइंग तुम्हाला सांगितलं मी त्यांचे मी इन्स्टावरती आपला व्हिडिओ टाकलेला आहे आणि 33-34 हजार लोकांनी जे व्ह्युअर्स आहे त्यांनी बघितलेलं आहे. आणि सूरज भाऊ जे आपले ग्रामीण क्रिकेटर आहे, तुला असं वाटतं का आपल्या जे ग्रामीण क्रिकेटरांना जे स्किल तर आपल्याकडे भरपूर आहे, आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये भरपूर स्किल आहे मुलांकडे. तू तर बघतो मुलं कटर पण टाकतात आणि प्रत्येक बॉलिंग लाईन म्हटलं बॅटिंग लाईन म्हटलं ते मागच्या टुर्नामेंटला मागच्या व्हिडिओ मध्ये पण मी बोललेलो आहे की मांग दुडगाव ला एक लीग भरलेली होती. तिथं आपल्या सँडी दिवेनी 6 बॉल 29 रन काहीतरी होते, ते चेस केलं होते त्यांनी 6 बॉल 29 रन, काही 1 बॉल का 2 बॉल राखलेले पण होते. तर जे आपल्या ग्रामीण क्रिकेटरांना जी प्रसिद्धी भेटली पाहिजे ती प्रसिद्धी भेटते का, तुला वाटतं का भेटते म्हणून? जो खेळाडू आहे ना ग्रामीण मधून, जो चांगला खेळतोय ना बिनधास्त फ्री माइंडनी, त्या खेळाडूला भेटतीच आहे. आता तुम्ही लीगला बघा, सँडी दिवे झाला, सुनील फासाळे झाला ग्रामीण मधून, पहिल्यावर नामदेव घुलुमे ग्रामीण मधून, त्याच्यानंतर रमेश चिरापालीचा दुसरा रमेश आहे तो पण आहे ग्रामीण मधून, पेठचा किरण आहे ग्रामीण भागातून, हेमंत मोरे हे ग्रामीण भागातून जे बिंदास फ्री खेळताय ना त्यांना आहे. आणि नवीन जे खेळाडू ना त्यांना माझे एकच सांगणं आहे, तुम्ही लीगला सिलेक्ट होताना जे चांगले नवीन भरपूर आहे. आता लिंगवण्याचा पवन आहे अजून ग्रामीण भागातून, आपल्या त्र्यंबक मधून मी भरपूर पोर आहे, नितीन काळे तर काही विषय नाही, चांगलाच खेळतो. ग्रामीण मधून भरपूर पोर लीगला सिलेक्ट होते, त्यांना मला एकच सांगायचं, फ्री खेळा, प्रेशर खेळू नका. जसे तुम्ही एक गावला खेळताय ना आपली स्वतःची टीम म्हणून खेळा आणि जिथं खेळशाल ना तिथं कोणाविरुद्ध खेळा. आता काही वेळेस असं होतं आपले गावचे पोरं आमने सामने येतात मित्र, तर तुम्ही क्रिकेट जिथे खेळताना 100% द्या, फक्त आपल्याकडे जे आहे ना ते घाबरून खेळायचं नाही. सिटीमध्ये खेळताय, लीग खेळताय, लीग फॉर्मॅट मध्ये, तर भरपूर पोरं मी बघितले असं माझ्याच टीम मध्ये. आता इथं बघितलं मी एक गाव एकचे ओपनर असे भरपूर मॅच घेणारे, सिरीज घेणारे पोरं असे घाबरून खेळत होते, बॅटला पण बॉल लागत नव्हते त्यांच्या. आणि एक गाव फॉर्मॅट मध्ये चांगले खेळतात, त्यांना एकच सांगणं, चांगले खेळा, फ्री खेळा, बिनधास्त खेळा, नाव तर होणारच आहे. सूरज भाऊ, आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपले जे क्रिकेट प्रेमी आहेत, जे क्रिकेट प्रेक्षक आहेत, त्यांना काय काय मेसेज द्यायला आवडेल तुला? मला एकच सांगायला लागेल, सर्वांनी चांगला क्रिकेट खेळा, कारण का क्रिकेटमुळं असं आपल्या ग्रामीण भागात आहे ना लय टॅलेंटेड क्रिकेटर आहे, बरोबर, जे वरती येत नाहीये, त्यांनी ना चांगलं खेळलं पाहिजे, असं म्हणजे बिंदास खेळलं पाहिजे. मी असं भरपूर ग्रामीणला भरपूर फिरतो ना, बघतो लय भारी भारी प्लेयर आहे पण ते वरती येत नाही, चमकत नाही. तर त्यांना भाऊला ना एकदा फॉलो करा, इन्स्टा पेजला पण आणि युट्यूब चॅनलला करा. नक्की खूप खूप धन्यवाद. जे आहे ना खेळाडू ते नक्की भाऊ वरती आणण्याचं काम करेल. त्याचा भाऊचा हाच उद्देश आहे का आपले ग्रामीण भागातले पोरं वरती आले पाहिजे, चमकले असे, त्यांना एक नवीन ओळख भेटली, नवीन ओळख भेटल, या हिशोबाने भाऊने चॅनल चालू केलं आहे. आणि ते स्किल आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये आहे. आपले जे क्रिकेटर आहेत त्यांच्याकडे पण आपल्या युट्यूब चॅनलचं माध्यम पण तेच आहे की आपले जे क्रिकेटर आहेत त्यांना एक नवीन ओळख आणि नवीन व्यासपीठ द्यायचं काम आपण आपल्या युट्यूबच्या माध्यमातून करतो. तर मित्रांनो, तुमचा कोणी आवडता क्रिकेटर असेल किंवा तुमच्या गावातून कोणी जो बिलॉंग करत असेल का तो खूप छान खेळतो, त्याची प्रसिद्धी भेटली पाहिजे, ती भेटत नाहीये, तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, त्याच्या कमेंटमध्ये त्याचं नाव सांगा किंवा आपल्या इंस्टाग्राम आयडीचं नाव आहे ग्रामीण क्रिकेट स्टार, त्या चॅनलला तुम्ही मला मेसेज करा, डीएम करा, त्याचा कॉन्टॅक्ट नंबर सेंड करा, मी त्याला कॉन्टॅक्ट करेल. त्याला आपल्याकडे यायला जमत नसेल तर आपण त्याच्याकडे जाऊया, आपण त्याच्यासोबत तिकडे जाऊन त्याच्यासोबत त्याचे अनुभव आणि त्याची जी स्किल आहे ते आपण आपल्या युट्यूबच्या माध्यमातून पुढे आणूया. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण सूरज भाऊला कॉन्टॅक्ट केल्यानंतर सूरज भाऊने लवकरात लवकर आपल्याला स्वतःहून पण कॉन्टॅक्ट केला का अविनाश भाऊ आपण ह्या दिवशी फ्री आहे, त्या दिवशी आपण इंटरव्ह्यू घेऊ शकतो. आणि सूरज भाऊ सोबत बोलून खूप छान वाटलं, खूप छान प्रकारे त्याचे अनुभव त्यांनी आपल्याला वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि मित्रांनो, आज आपण इथंच थांबूया, भेटूया नवीन एका क्रिकेटर सोबत. तर मग जय हिंद, जय महाराष्ट्र.